जसं की तुम्ही थंबनेल आणि टायटल बघितच असेल की आपण या आठवड्यामध्ये लॉसमध्ये आहोत काय, तर हा 100% आपण या आठवड्यामध्ये लॉस आहोत. पण आपण ऑल ओव्हर प्रॉफिटमध्ये आहोत. ते कसं आहोत ते आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. सो या व्हिडिओचे टोटल 3 पार्ट्स असतील. पहिल्या पार्टमध्ये आपलं इंट्रोडक्शन, त्याच्यानंतर आपण जे आत्तापर्यंत एका महिन्याचा पूर्ण जर्नी बघितलेला आहे, आपल्या रोजच्या डेलीच्या ज्या लेवल्स असतात त्या कशा पद्धतीने वर्क होतात ते तुम्हाला पूर्ण एक एक्सेल आज शो करणार आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला उद्याच्या ज्या लेवल्स असणार आहे त्याच्याविषयी आपण थोडं डिस्कस करणार आहे. सो राम राम मंडळी, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती. याचं नाव आहे इन्फायनाईट टिप्स. आपण रोज करन्सी पेअर्समध्ये 1 नावाच्या टाईम फ्रेमवरती फिबोनाची या स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून डेलीच्या ज्या लेवल्स काढतो त्या लेवल्स कशा पद्धतीने वर्क करतात याचं रोज आपण व्हिडिओज करत असतो. हा व्हिडिओ करण्यामागचा एक उद्देश होता, तो म्हणजे आपल्याला जर्नल मेंटेन करायचं होतं आणि हा उद्देश कुठंतरी सफल होत चाललेला आहे. यामध्ये प्रॉफिट होतोय, लॉस होतोय, ही सगळी जर्नी जशी एका नॉर्मल ट्रेडरची असते तशीच आपलीसुद्धा असणार आहे. सो जे पण होतं, जे पण असणार आहे पूर्ण ट्रान्सपरंट होतं असणार आहे आणि इथून पुढे आपण ते ठेवायचा प्रयत्न करणार आहे. सो यानंतर तुम्हाला डायरेक्ट घेऊन जातोय मी एक्सेलवरती आणि पहिल्यापासून आपण या स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून कशा पद्धतीने वर्कआउट करत आहोत हे तुम्हाला दाखवतोय. जसं की तुम्ही बघू शकताय, आपण 8 डिसेंबरपासून हा प्रोग्राम सुरू केला होता. डेली ॲनालिसिस व्हिडिओज आपण 8 डिसेंबरपासून रोज टाकत आलेलो आहोत. सो रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर आहेत. पहिल्याच आठवड्यामध्ये 8 डिसेंबरपासून 12 डिसेंबरपर्यंत आपण 10% ऑलमोस्ट अप होतो. 10% म्हणजेच काय, याच्यासाठी एक स्टँडर्ड लॉट साईज वापरली होती. एक स्टँडर्ड आणि अकाउंट साईज आपण अशी अज्युम केली होती की आपल्याकडे $10,000 आसपास अकाउंट असेल. सो जसं आपण लेवल्स होत्या त्या सगळ्या लेवल्स या ठिकाणी शो केलेल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या आठवड्याच्या एंडला आपण टोटल $462 आसपास अगेन प्रॉफिटमध्ये राहिलो. तिसऱ्या आठवड्यामध्ये सुद्धा आपण $384 आसपास ऑल ओव्हर प्रॉफिटमध्ये राहिलो. त्यावेळेला आपण पूर्ण ऑल ओव्हर $1,853 आसपास ऑल ओव्हर आपण प्रॉफिटमध्ये राहिलो. त्याच्यानंतर डिसेंबर महिन्याच्या एंडला आणि जानेवारीच्या स्टार्टिंगला आपल्याला तो जो वीक होता तो किरकोळ नो प्रॉफिट नो लॉसच्या आसपास गेला, म्हणजे ना की बरोबर आपल्याला त्यामध्ये लॉस होता. सो स्टील आपण त्यावेळेला ऑल ओव्हर प्रॉफिटमध्येच होतो. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी जस्ट अ सेकंड, लास्ट वीकमध्ये आपल्याला 5% आसपास लॉस झाला आणि जो की लॉस आपल्याला $528 आसपास आपल्याला लॉस झाला. आणि जो आत्तापर्यंतचा एका महिन्यातला आपल्याला जर जर्नी बघायची गेली तर आपल्याला आत्तापर्यंत $1,313 आसपास आपण ऑल ओव्हर प्रॉफिटमध्ये आहोत. ठीक आहे. सो मागचा पूर्ण आठवडा जर बघितला तुम्ही तर आपल्याला फक्त 3च टार्गेट्स डन झालेले बघायला मिळतात आणि बाकी सगळे आपल्याला स्टॉप लॉसेस उडलेले बघायला मिळतात. त्यामध्ये हा 322चा US ऑइलचा सगळ्यात मोठा आपल्याला लॉस बघायला भेटतो. ठीक आहे. सो हे का झालं, हे कशामुळे झालं आणि हे जे चाललंय हे राईट वेमध्ये चाललंय का नाही याचं ॲनालिसिस करणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं वाटतं मला. कारण आपण जर आपल्या स्ट्रॅटेजीवरती कॉन्फिडंट नसेल, आपल्या स्ट्रॅटेजीवरती खरोखर विश्वास नसेल तर आपण कुठल्याही पद्धतीने यामध्ये सक्सेस व्हायचे चान्सेस ॲटोमॅटिकली कमी होतात. कारण माझा एक पर्सनल अनुभव आहे की मार्केटमध्ये मला वाटतं म्हणून मार्केट वरती जाईल, मला वाटतं म्हणून मार्केट खाली येईल, अशी कुठलीही कन्सेप्ट नसते. हा माझा प्रामाणिकपणे सांगायचा उद्देश आहे. बऱ्याच जणांना या गोष्टी कॉन्ट्राडिक्टरी वाटू शकतात, पण रियालिटी ही आहे की मार्केटमध्ये मला वाटते म्हणून मार्केट वरती जाईल, मला वाटते म्हणून मार्केट खाली जाईल, ही कुठलीही संकल्पना अस्तित्वात असेल असं मला वाटत नाही. कारण एकतर आपण आहोत रिटेलर ट्रेडर, त्यामध्ये आपलं कॅपिटल असणार आहे $100, $1,000 आणि याच्या अगेन्स्ट जर हा समुद्र असेल आणि या समुद्राचं प्रेडिक्शन तुम्ही करायला लागलाय की बाबा आपण सांगायला लागलोय म्हणून मार्केट इकडून इकडे जाईल, तर हे कुठेतरी थोडंसं मला मूर्खपणाचं वाटतं. पण सेम टायमिंगला जर तुमचा ॲनालिसिस सांगायला लागले, मी काय म्हणायला लागलो, 2 गोष्टी वेगळ्या वेगळ्या तुम्हाला वाटणं आणि तुमचं ॲनालिसिस सांगणं, या 2 खूप जास्त वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. जर तुमचं ॲनालिसिस सांगत असेल, तुमची स्ट्रॅटेजी सांगत असेल की मार्केट इथून इथंपर्यंत जाऊ शकतं, तर ती गोष्ट मी मानायला तयार आहे आणि त्याच्या बेसिसवरती तुम्ही ट्रेडिंग क्षेत्रामध्ये 100% सक्सीड होऊ शकता. सो त्याच्यासाठीच अगेन तुमच्याकडे काय पाहिजे, भक्कम स्ट्रॅटेजी पाहिजे. भले ती अशी एखाद्या आठवड्यात तुम्हाला लॉसमध्ये ठेवू शकते, आपल्याला सलग 2 आठवडे 1 आठवडा
किरकोळ लॉसमध्ये आणि एका आठवड्यामध्ये ऑलमोस्ट 5% लॉसमध्ये जरी असला तरी मला माहिती आहे की ही स्ट्रॅटेजी मला पुढे जाऊन पुन्हा प्रॉफिटेबल बनवली. हालाकी आपण पूर्ण एका महिन्यामध्ये अजून ऑल ओव्हर प्रॉफिटमध्येच आहोत, पण ही डिस्कशन करायची वेळ का आली आहे? कारण या आठवड्यामध्ये आपल्याला प्रॉफिट नाही तर लॉस झाला. मग अशा वेळेला आपली मेंटॅलिटी काय असली पाहिजे, आपली सायकोलॉजी काय असली पाहिजे आणि त्याच्यावर कसं वर्क केलं पाहिजे, ह्याच्यासाठी थोडक्यात हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला हेल्प व्हावी म्हणून मी बनवत आहे. ठीक आहे. सो जरी आपण या आठवड्यामध्ये लॉसमध्ये असलो तरी पण जर आपली स्ट्रॅटेजी भक्कम असेल आणि आपल्या स्ट्रॅटेजीवरती आपला खरोखर भरोसा असेल तर या गोष्टी आपल्याला अजिबात मॅटर करत नाही. कारण हा एक बिझनेस आहे. ट्रेडिंग सेक्टर हा एक बिझनेस आहे. या बिझनेस सेक्टरमध्ये कधी प्रॉफिट होणार, कधी लॉस होणार. मी नेहमी एक एक्झाम्पल सांगत असतो, जसं की एखादा कापड उद्योग व्यवसाय असेल तर त्याचा पीक टाईम हा वर्षातले 3-4 महिनेच असतो. जसं की दिवाळीच्या दरम्यान असेल, त्याच्यानंतर लग्नाचे दिवस असतील, त्याच्यानंतर गणपतीच्या वेळेला असू शकते, दसऱ्याच्या वेळेला असू शकते. म्हणजे जे फेस्टिव्ह सीझन असतात त्यावेळेला आपल्याला जो कपड्यांचा बिझनेस आहे तो आपल्याला पीक लेवलला बघायला भेटतो. पावसाळ्याच्या सीझनमध्ये तोच सीझन खूप कमी असतो. बऱ्याच वेळेला एक महिन्यामध्ये बऱ्याच जणांचे रेंटल सुद्धा निघत नाही. अशी अवस्था असते. सेम पद्धतीने या बिझनेसकडे बघायचं आहे. असा हट्ट आपण नाही करू शकत की बाबा मला प्रत्येक दिवशी, प्रत्येक आठवड्यात, प्रत्येक महिन्यात या सेक्टरकडून प्रॉफिट हा व्हायलाच पाहिजे. करायचं म्हटलं तर करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. पण पर्टिक्युलर एका कुठल्या तर स्ट्रॅटेजीवरती जर तुम्ही अवलंबून राहिला, या पूर्ण महिन्यामध्ये आपण प्रॉफिटेबल आहोत काय? 100% आहोत. प्रत्येक व्हिडिओ तुमच्या डोळ्यासमोर आहे, प्रत्येक लेवल तुमच्या डोळ्यासमोर आहे आणि लॉस झालाय तर तो लॉस सुद्धा तुमच्या डोळ्यासमोर आहे. यामध्ये झाकून ठेवण्यासारखं काहीही नाही. मग हेच तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय की जर आपल्याकडं स्ट्रॉंग सिस्टम असेल तर जरी तुम्हाला लॉस जरी झाला असेल तरी तो लॉस आपली ही स्ट्रॅटेजी पुन्हा रिकवर करून देऊ शकते. हा जर कॉन्फिडन्स तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की या क्षेत्रामध्ये सक्सीड होऊ शकता. सो बेसिकली ज्या गोष्टी सांगायचा प्रयत्न करतोय त्या गोष्टी कुणाला पर्टिक्युलर मी टार्गेट करण्यासाठी नाही करत आहे, पण या गोष्टी आपल्याला खरोखर सायकोलॉजी बिल्ड करण्यात हेल्प करू शकत्या. माझ्या या सगळ्याच्या सांगण्यातून एकच एम आहे की मार्केटमध्ये तुम्हाला काय वाटतं हे खरंच इम्पॉर्टंट नाही आहे. तुम्हाला जर सक्सेड व्हायचं असेल तर तुमची स्ट्रॅटेजी काय सांगते तुम्हाला हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. कारण ज्या वेळेला तुम्ही स्ट्रॅटेजी सोडून तुमचं डोकं त्यामध्ये घालायला सुरू होतं त्यावेळेला 100% तुम्हाला प्रॉफिटच्या ठिकाणी ऑटोमॅटिकली लॉस व्हायला सुरू होतं. बऱ्याच वेळेला आपल्या बॅचेसमध्ये सुद्धा स्टार्टिंगला सगळेच जण प्रॉफिटमध्ये असतात. याला बिगिनर्स लक म्हणू शकतोय काय? हा, बिगिनर्स लक सुद्धा म्हणू शकतोय. पण त्यांच्यामध्ये एक गोष्ट कॉमन असते, ते म्हणजे ज्या वेळेला आपली बॅच संपते त्यावेळेला आपण जे शिकवलेलं असतं, आपण जे सांगितलेलं असतं पर्टिक्युलर ते सगळे नियम फॉलो करून ते ट्रेडिंग करत असतात. तोच स्टॉप लॉस, तोच टार्गेट. ज्या वेळेला 1-1.5 महिना 2 महिने होतं त्यावेळेला त्यांना असं वाटतं की बाबा मला मार्केटमधलं सगळं कळायला सुरू झालं, आता मी माझ्या गोष्टी ऍड ऑन करायला सुरू होतो. आणि तुम्ही जाऊन बघा, या गोष्टींचा 100% तुमच्या ट्रेडिंग स्टाईलवरती अफेक्ट होणार म्हणजे होणारच आहे. कारण ज्या वेळेला तुम्ही तुमचं डोकं लावायला सुरू करता स्ट्रॅटेजी तुमची विस्कटायला सुरू होणार आहे. स्ट्रॅटेजी विस्कळीत झाली तर ऑटोमॅटिकली तुमचं माइंडसेट डिस्टर्ब होणार आहे. माइंडसेट डिस्टर्ब झाला की तुमचं टार्गेट, स्टॉप लॉस तुमच्या मर्जीप्रमाणे प्लेस व्हायला सुरू होणार आहे. तुमची ऑर्डर तुमच्या मर्जीप्रमाणे प्लेस व्हायला सुरू होते. मग अशा वेळेला तुम्हाला या गोष्टीचा 100% दणका बसायला सुरू होतो. आणि म्हणून कुठलाही ट्रेडर 1-1.5-2 महिन्यानंतर ऑटोमॅटिकली प्रॉफिट मधून हळूहळू लॉसकडे वळायला सुरू होतो. सो मला सांगायची प्रामाणिक इच्छा हीच आहे की मी मुद्दाम हा व्हिडिओ बनवतोय कारण थोडीशी सायकोलॉजिकल तुम्हाला याची हेल्प व्हावी. ही सिस्टम अशी नाही, कुठलीही तुम्हाला जी परफेक्ट वाटते त्या सिस्टमवर लक्ष द्या, त्या सिस्टमवर भरोसा ठेवा आणि त्याच्यावरती एवढे ट्रेड्स घ्या की जरी तुम्हाला 1 महिना पूर्ण सगळे स्टॉप लॉस जरी उडले तरी तुम्हाला बॅक ऑफ द माइंड हे माहीत असलं पाहिजे की 100% मी रिकव्हरी करणार, 100% मी कमबॅक करणार, कारण माझी स्ट्रॅटेजी तेवढी भक्कम आहे. जर या गोष्टी तुम्ही करू शकला, या गोष्टींच्या बद्दल तुमचं डोकं तेवढ्या लेवलला तयार झालं, प्रिपेअर झालं, तर तुम्ही या सेक्टरमधून पाहिजे तेवढा पैसा छापू शकता, असं माझं प्रामाणिक म्हणणं आहे. ठीक आहे. सो आता आपण वळूया या आपल्या व्हिडिओच्या शेवटच्या पार्टकडे. तो म्हणजे आपल्याला उद्या सोमवार 12 जानेवारी 2026 साठी काय लेवल्स आहेत ते बघण्यासाठी. सुरुवात करूया जीबीपी जेपीवाय पासून, जी रोज करतो. या ठिकाणी मला कन्फर्म कुठलाही चेंज ऑफ कॅरेक्टर फिक्स वाटत नाही आहे. सो मार्केट अजून बाईंगमध्येच आहे आणि या ठिकाणी माझ्यासाठी पर्टिक्युलर कुठलीही नवीन लेवल नाही आहे. एयूडी जेपीवाय अगेन सेलिंगमध्ये होतं, त्याच्यानंतर मार्केट अजून बाईंगला कन्वर्ट झाले काय, तर या ठिकाणी मार्केट अजून बाईंगला कन्वर्ट झालेलं नाही आहे. सो याच्यासाठी सुद्धा माझ्याकडे कुठलीही नवीन लेवल नाही आहे.
युरो जेपीवायसाठी माझ्याकडं ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आहे आणि ब्रेक ऑफ स्ट्रक्चर नंतर माझ्यासाठी 1 आवरच्या टाइम फ्रेमवरती ही लेवल आहे, जी लेवल तुम्ही मॉनिटर करू शकताय. आपल्याला जर्नलमध्ये तुम्ही ही लिहून घेऊ शकताय आणि बघू शकताय की ही लेवल उद्या कशा पद्धतीने वर्क होऊ शकते. NZD JPY अगेन आपल्याला फ्रायडेचा ट्रेड अजून शिल्लक आहे. यामध्ये अजून स्टॉप लॉस हिट झालेलं नाही आहे. बघू काय होते, जे असेल ते आपण मार्क करून घ्यायचं आहे मंडेच्या लेवल्समध्ये. ठीक आहे. या ठिकाणी जर USD CAD इथून प्रॉपर रिट्रेस व्हायला लागलं तर 100% आपण या ठिकाणी बाईंगचं प्लॅन करू शकतो. काय होते आपण सोमवारी बघू शकतो. ठीक आहे. युरो USD मध्ये माझ्यासाठी कुठलीही फ्रेश लेवल नाही आहे. NZD USD साठी माझ्याकडं ही लेवल येते, कारण ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झाले आणि त्याच्यानंतर मला वाटते की ही जी आपली विवोनाची जी लेवल आहे इकडून खूप छान पद्धतीने सेलिंग येऊ शकते. GBP USD काय सांगते, माझ्याकडे लेवल नाही आहे. GBP USD साठी ऑइलसाठी माझ्याकडे एक लेवल आहे. या ठिकाणी कशी प्ले होते आपण उद्याच्या मार्केटमध्ये चेक करू शकतोय. AUD USD साठी माझ्याकडे लेवल नाही आहे. युरो GBP साठी माझ्याकडे लेवल नाही आहे आणि NASDAQ साठी सुद्धा माझ्याकडं कुठलीही फ्रेश लेवल नाही आहे. ठीक आहे. सो बेसिकली या सगळ्या गोष्टी तुम्ही आज बघितल्या. एक ट्रेडिंग माइंडसेटसाठी थोडंफार माझ्याकडून जे कॉन्ट्रीब्यूट करायचा प्रयत्न केला आहे मी. जर तो तुम्हाला 100% आवडला तर नक्की कमेंट करायला विसरू नका. आपल्या जवळच्या लोकांच्या सोबत शेअर करायला विसरू नका. आणि जर हा किंवा या अशाच पद्धतीचे तुम्हाला ट्रेडिंग रिलेटेड, सायकोलॉजी रिलेटेड काही गोष्टी हेल्प होतील अशा जर वाटल्या माझ्याकडून तर 100% सांगायचा प्रयत्न करा. मी सेम टाईपचं कंटेंट बनवायचा पुन्हा प्रयत्न करेन. थँक्यू सो मच. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.